आपल्या सर्वांना सण असो या दिवाळी मिठाई घरी बनवायला आवडते। तर मी आज तुमच्याबरोबर अशी मिठाईची रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्ही बघितली की बनवल्याशिवाय राहणार नाही। ना मावा, ना मिल्क पावडर, ना तूप, ना चासणी, फक्त 2 घरच्या वस्तूंपासून बनवा हलवाई सारखी दाणेदार कलाकंद जो सगळ्यांच्याच आवडीचा आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 लिटर दूध घेते। याला पहिले आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे दूध गरम झालेलं आहे। ही जी वरती साय आलेली होती ती पण या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। आता आपण हे दूध 1 मिनिटासाठी चांगलं उकळू देऊया। हे दूध आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे। आता या 2 लिटर दुधामध्ये आपल्याला इथे मी विनेगर घेतलेला आहे। जेवढं विनेगर घेतलेलं आहे तेवढंच मी इथे पाणी घेते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि हे जे विनेगरचं पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं या दुधामध्ये टाकायचं आहे। तुम्ही विनेगर ऐवजी लिंबूचा सुद्धा वापर करू शकतात। आणि ह्याला मिक्स करून घ्यायचंय। इथे आपल्याला थोडं थोडं टाकत मिक्स करत राहायचंय। आपल्याला इथे ह्या दुधाचं पनीर बनवून घ्यायचंय। ह्या दुधाचं पाणी आणि पनीर हे जोपर्यंत वेगवेगळं होत नाही तोपर्यंत ह्याला आपण उकळून घेणार आहोत। इथे बघा, दुधाचं पाणी जे आहे ते वेगळं झालेलं आहे आणि पनीर जे आहे ते वेगळं झालेलं आहे। ह्याला छेना सुद्धा म्हटलं जातं। आता हे आपण गाळणीमध्ये काढून घेऊ। आता मी ह्याच्यातून पाणी आणि छेना वेगवेगळा करून घेते। आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे चांगलं धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो पण आंबटपणा असेल तो निघून जाईल। ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण या एका बाउल मध्ये मी एक कपडा ठेवून घेते आणि हा छेना जो आहे या कपड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते असं दाबून दाबून ह्याच्यातून काढून घ्यायचं आहे। आपण ह्याच्यातलं सगळं पाणी दाबून दाबून काढून घेतलेलं आहे। आणि हे बघा, इथे आपला मस्त सॉफ्ट पनीर बनून तयार झालेला आहे। आता हे आपण डिश मध्ये काढून घेऊया। आता हे जे आपल्याला आहे ते पूर्ण मॅश करून घ्यायचंय। आता इथे आपलं पनीर तर तयार झालेलं आहे। चला आता आपण लगेच कलाकंद बनवायला घेऊया। अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवूया। हे सुद्धा दूध आपण आता गरम करून घेऊ। इथे जे आपण अर्धा लिटर दूध हे घेतलेलं आहे ते गरम झालेलं आहे। आता आपल्याला हे जे दूध आहे ते आटून घ्यायचं आहे, याला अर्ध करून घ्यायचं आहे। तर मी इथे मीडियम फ्लेम करते आणि मीडियम फ्लेम वरती याला हलवत हलवत याला आटून घेणार आहे। आणि याला जी साईडला जी मलाई आलेली असते ती पण आपल्याला काढून ह्याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे। इथे जे आपण अर्धा लिटर दूध हे घेतलेलं आहे ते आटून झालेलं आहे। इथे मी 1/3 कप साखर घेतलेली आहे, ही घालूया। आणि ह्याच्यातली साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। मी इथे 1/3 कप साखरेचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही इथे अर्धा कप साखर घेऊ शकता। इथे आपण साखर जी आहे ती चांगली विरघळून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे पनीर बनवून घेतलेलं आहे हे घालायचं आहे आणि मीडियम फ्लेम करून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आणि हलवता हलवता आपल्याला हे जे पनीर आहे ते मॅश करून घ्यायचंय। तुम्हाला जर फ्रेश कलाकंद बनवायचा असेल तर तुम्ही असंच दुधापासून बनवा, नाहीतर तुम्ही जे बाहेर पनीर मिळतं त्याच्यापासून सुद्धा हे कलाकंद बनवू शकतात। तर कशी वाटते ही रेसिपी तुम्हाला हे मला कमेंट्स मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।
छान असं दाणेदार बनलेलं आहे. छान असं बाइंडिंग यावं म्हणून मी 1 चमच तूप टाकलेलं आहे. आता इथे मी फ्लेवर साठी इलायची पावडर घालते आणि हे छान मिक्स करून घेऊया. हे बघा, ह्याच्यातलं पाणी सगळं सुकलंय आणि हे कढईतून वेगळं होताना दिसतंय. तर म्हणजे इथे आपलं हे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया. ज्या डिश मध्ये आपल्याला कलाकंद सेट करून घ्यायचं आहे त्याला पहिले आपण तूप लावून घ्यायचं. तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे घ्या किंवा डिश घ्या किंवा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही हा कलाकंद सेट करायला ठेवलं तरी चालेल. आता हे जे कलाकंदचं मिश्रण आहे ते डिश मध्ये काढून घेऊ आणि याला चांगलं असं पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं जाड बारीक पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण पसरून घ्या. इथे आपण कलाकंदचं मिश्रण चांगलं सेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत बाहेरच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याला 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. इथे आपला कलाकंद चांगला सेट झालेला आहे. आता आपण ह्याला कट करून घेऊया. कापताना अजिबात घाई करायची नाहीये. हळूहळू हळूहळू कापायचं आहे म्हणजे छान असे काप पडतात त्याचे. हे बघा, मस्त कलाकंद बनलेला आहे आपला इकडे. इथे एकदम हलवाई सारखा आपला कलाकंद बनलेला आहे. हे बघा, एकदम दाणेदार आणि एकदम सॉफ्ट आहे. जसं आपण बाहेरून आणतो ना परफेक्ट तसाच. तर तुम्ही ह्याला एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका की तुमचा कलाकंद कसा बनला करून. एकदम भारी बनलाय इथे कलाकंद. जे पहिल्यांदा बनवतील ना ते पण एकदम परफेक्ट बनवतील. इतकी स्टेप बाय स्टेप पद्धत मी या व्हिडिओ मध्ये सांगितली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला हे कमेंट मध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. तर असंच रसोईच्या गोडी सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.